जळगाव जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांमध्ये आज एक दिवसीय बंद पुकारण्यात आलाय। राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्यानं त्याविरोधात राज्यभरातील सर्व बाजार समित्यांचा आज बंद आहे। बंदमुळे बाजार समित्यांमधील 5 ते 6 कोटींची उलाढाल ठप्प झालेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यात बाजार समितीच्या अंतर्गत वसुली असतील, विधेयक असतील, अशा वेगवेगळ्या धोरणांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि या विरोधात आज या राज्य शासनाच्या धोरणातील बदल करण्याच्या निर्णयाविरुद्ध आज राज्यभरातल्या संपूर्ण बाजार समित्यांनी एक दिवसीय बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण आता जळगावच्या बाजार समितीमध्ये आहोत। जळगाव जिल्ह्यातल्या 12 बाजार समित्यांनी सुद्धा या ठिकाणी बंद पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण आता जळगाव जिल्ह्यातली सर्वात मोठी बाजार समिती जी आहे ती जळगाव शहरातली बाजार समिती म्हणून ओळखली जाते। आपण आता त्या बाजार समितीमध्ये आहोत आणि आपण आता ज्या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी पहाटे 5 वाजेपासूनची नागरिकांची असेल, शेतकऱ्यांची असेल, व्यापाऱ्यांची असेल, मोठी वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र आज बंद असल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळतोय। जवळपास कोट्यवधी रुपयाची उलाढाल ही एकट्या जळगाव जिल्ह्याची आज ही ठप्प होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। नेमकं आता बाजार समित्यांच्या आजच्या एक दिवसाच्या बंदनंतर राज्य शासन नेमकं काय भूमिका घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।